न्यायालयीन प्रक्रियेमुळे सुमारे 4 महिन्यांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या माझे पसंती सिडकोचे घर या योजनेमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गामधील घरांची संगणकीय सोडत सोमवारी पार पडली। 8,795 सदनिकांसाठी झालेल्या या सोडतीत 4,355 लाभार्थी निश्चित झालेले असून 4,440 घरं अद्याप रिक्त आहेत। या सोडतीसाठी एकूण 10,832 अर्जदारांनी अर्ज सादर केलेले होते। धुळे शिरपूरच्या गुजराती कॉम्प्लेक्सला भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे। अनेक दुकानांना या आगीची झळ बसली आहे। आगीतून निघणारे धुराचे लोट दूरवर दिसल्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती। तसंच या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील होतं। दुकानाचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। धुळे शिरपूरच्या गुजराती कॉम्प्लेक्सला भीषण स्वरूपाची आग लागली, मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। अनेक दुकानांना याची झळ बसली आहे। साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। महानगरपालिका शाळांची स्वच्छता, इमारतींची सुरक्षा, परिसर स्वच्छता आणि विद्युत उपकरणांची कंत्राटदारांतर्फे देखभाल केली जाते। या कंत्राटात फेरफार करून संबंधित कंत्राटदाराला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला। 1 फेब्रुवारी ते 31 जुलै या 6 महिन्यांच्या वाढीव कालावधीसाठी एकूण 69,85,91,244 रुपयांचा सुधारित खर्च अपेक्षित असून या प्रस्तावावर येत्या स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे।